नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा अशोक सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत. सारं काही तिच्यासाठी या सारं काही तिच्यासाठी या मालिकेचं 300 एपिसोड वगैरे पूर्ण झाले आणि त्यातलं जे महत्वाचं पात्र आहे उमा, त्या पात्राचं आता एक चेंज होणार, रिप्लेसमेंट होणार आहे. त्याचं कारण सर सांगतीलच आपल्याला. पण ज्या पद्धतीने तिची पाठवणी होती ती पाहून खूप एक आम्हाला बरंही वाटतंय आणि मला वाटतं की झी मराठी एक पायंडा घालणार आहे की कॅरेक्टर्सला जर रिप्लेसमेंट होत असेल कुठल्याही कारणाच्या निमित्ताने अशा पद्धतीने व्हावी. अदरवाईज कट पेस्ट ज्या पद्धतीने होतं ते होऊ नये. सर्वात आधी नमस्कार महाराष्ट्रातल्या जगभरातल्या रसिक प्रेक्षकांना. आत्ता जसं दादा म्हणाले तसं 326 एपिसोड झाल्यानंतर उमा म्हणजे माझ्या बायकोचा रोल जी करते रघुनाथची बायको, ती खुशबू तावडे आधी करत होती. शो सुपरहिट झाला, लोकांना आवडला, लोकांना उमा खूप आवडली. पण उमा आज जे आम्ही इंट्रोडक्शन केलं की उमाच्या जागी नवीन कॅरेक्टर येते. कॅरेक्टर म्हणजे तोच रोल पण दुसरी व्यक्ती करणारा, म्हणजे आपल्या सर्वांची आवडती, तुमच्या प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस उतरलेली म्हणजे पल्लवी वैद्य. मला तर आत्ताही असं वाटतंय की खुशबू बाजूला गेली आहे आणि पल्लवी आली आहे. ह्यांच्यात काहीच फरक मला जाणवत नाही. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये, त्यांच्या लुक्समध्ये, त्यांच्या सोबर पर्सनॅलिटीत किंवा त्यांच्या वागण्यातला. विशेष म्हणजे सांगावं असं वाटतंय की खुशबूची रिप्लेसमेंट एवढ्यासाठी होते की तिचा आता 8वा महिना चालू आहे. तिने 6व्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा मुंबईचे रस्ते, खड्डे, नंतर आमच्या शूटिंगच्या वेळा, आम्ही सकाळी 9 ते रात्री 10:30 एपिसोड्स करतो. 10:30 वाजेपर्यंत आमचा एक एपिसोड होतो. या वेळेत तिने कधीही कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही की मला थकवा येतोय, मला त्रास होतोय. हा खरंच मोठा ग्रेटनेस आहे तिचा, मोठेपण आहे मनाचा. आणि तिच्या मिस्टरांनी पण परवानगी दिली, संग्राम साळवींनी, आणि त्या पद्धतीने तिने 8व्या महिन्यापर्यंत काम केलं. 326 एपिसोड पूर्ण केले आणि त्याच्यानंतर तिने आता सांगितलं की मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाहीये, तर आता मी थांबते. पण तुम्ही आता जसं म्हणाल तसं मी अनेक वर्ष काम करतोय, अनेक हिरोईन्स बरोबर कामं केली. पण माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने खुशबू बाजूला झाल्यानंतर पल्लवी इन होते, असं मला कधी बघायला मिळालं नाही की ज्या पद्धतीने झीने हा पायंडा पाडलाय. आणि आमच्या फ्रेम्स प्रोडक्शन हाऊसनी, त्यांचं खरंच कौतुक आहे की आपल्या कलाकारावर एवढं प्रेम करून, एवढ्या पद्धतीने खर्च करून एकाचा सेंड ऑफ आणि एकाची एंट्री ज्या पद्धतीने केली, खरंच सॅल्यूट आहे झी मराठीला. झीची संपूर्ण टीम, सिद्धव नाचणे झाला, भाग्यश्री झाली, नंतर आमची कल्याणी पाठारे मॅडम झाली. मला प्रत्येक ठिकाणी असा कधी प्रसंग आला तर प्रत्येक चॅनेलनी, प्रत्येक प्रोडक्शन हाऊसनी असंच करावं. आणि मी अशी तुम्हाला विनंती करतो आणि परमेश्वराला पण विनंती करतो की खुशबू जेव्हा डिलिव्हरी बाळाची झाल्यानंतर परत येईल त्यावेळेला पुन्हा झी मराठीने आणि फ्रेम्सने आम्हा दोघांना पेअर म्हणून कास्ट करावं नवीन शोला. आणि खुशबूच्या प्रवासासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक गोष्ट तुम्ही दादा सांगितली त्याप्रमाणे हे करण्यामागचं मेन कारण असं सांगतो की मी अनेक मालिका, जवळजवळ ही माझी 106वी मालिका आहे दूरदर्शन पासून इथपर्यंत. कलाकारांनी जर तुमचं मन जिंकलं, मी नेहमीच म्हणतो की कलाकार उत्तम माणूस असायला पाहिजे, ज्याचा सहकलाकारांना त्रास होता कामा नये, प्रोडक्शन हाऊसला, चॅनेलला त्रास होता कामा नये, कुठल्याच बाबतीत. खुशबूने ते प्रेम जिंकलं, विश्वास जिंकला. आणि खरं तर प्रोडक्शन हाऊसला टेन्शन येऊ शकतं की आपली मेन लीड हिरोईन आहे, ती प्रेग्नंट आहे, तर आता शोचं कसं होणार. पण त्यांचा विश्वास, दांडगा विश्वास बघूनच मला आनंद झाला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उमावरती, खुशबूवर प्रेम केलं तसंच पल्लवीवर कराल अशी मी अपेक्षा करतो, तुम्हाला विनंती करतो. माणूस उत्तम होती, उत्तम कलाकार होती आणि म्हणूनच हे प्रोडक्शन हाऊसला आणि झी चॅनेलला वाटलं की आपण रिप्लेसमेंट करताना हा गाजावाजा करूया आणि लोकांपर्यंत विश्वासाने हा मेसेज देऊया. हे त्याचं मेन कारण आहे. पण हे जसं तुम्हीच पहिल्यांदा बघितलं म्हटलं नंतर आम्हाला सुद्धा पहिल्यांदाच बघायला मिळतं. कारण आपण आतापर्यंत काय बघितलंय की वादविवाद झाले आहेत, एक कॅरेक्टर सोडून गेलं, मग ते दुसऱ्या कुठेतरी चॅनेलमध्ये दिसतंय, दुसऱ्या. हा वैयक्तिक भाग झाला, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण तुम्ही जर तसं त्या टीमचं मन जिंकलं, चॅनेलचं, प्रोडक्शन हाऊसचं, कलाकारांचं मन जिंकलं, तर हे यश
आणि आजचा हा दिवस बघायला मिळतो. निश्चितच. आणि हा तुमच्या मालिकेच्या नशिबाला आलं हे खूप महत्वाचं असं मला वाटतं. आणि असं की आता मगाशी खुशबू सुद्धा म्हणत होती, मी तिची मुलाखत केली तेव्हा सुद्धा ती म्हणत होती की आपले जे सहकलाकार आहेत ते आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये कसे सांभाळून घेतात. म्हणजे महिलांचा तर महिन्यातनं पिरियड्स येणं, मग त्यातही त्यांना त्रास होत असतो, त्याही सगळ्या गोष्टी असतात. आणि तिने 8 महिन्यापर्यंत ह्या सगळ्या परिस्थितीमधून तुमच्यासोबत काम केलेलं आहे. ती मगाशी म्हणत होती की तुम्ही ज्या पद्धतीने तिला सांभाळून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही सीन कारण 60% सीन्स तुमच्यासोबत असतात तिचे. जास्तीत जास्त So 80%. हो 80%. सो त्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने तिला सांभाळून घेते, आय थिंक मला वाटतं की त्या अभिनयाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक चेंज झाले असतील, किंवा आता तिचं पोट दिसतंय म्हणून क्लोज जास्त लागणं असेल, या सगळ्या गोष्टी खूप चेंज झाल्या असेल, त्याच्यानुसार मग तुम्हाला पुन्हा ऍक्टिंग करायची. सो ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेत असताना तुम्हाला काही चॅलेंजेस सामोरं जावं लागलंय का? सगळ्यात आधी मी माझ्या आयुष्यातला माझ्या वडिलांची आईची शिकवण होती म्हणजे स्त्रीचा आदर करणे. माझ्या घरी आई, नंतर माझी बहीण, माझी पत्नी, मला 2 मुली आहेत आणि मी हा सगळा प्रवास जवळून पाहिला, त्याच्यामुळे मला स्त्रीबद्दल आदर आहे. आणि मी म्हटलं ना की माझी 39-40वी हिरोईन आहे, त्याच्यामुळे अलका कुबल पासून मी माझ्या आयुष्यातल्या अनेक हिरोईन्सच्या बरोबर काम करत असतानाच त्यांच्या डिलिव्हरीज झाल्या. म्हणजे अलका कुबल आटलेच्या 2 मुली, नंतर निशिगंधा वाड म्हणा किंवा प्रतीक्षा लोणकर, सुरेखा कुडची, ऐश्वर्या नारकर. आणि तो प्रवास बघितल्यानंतर त्या वेदना काय असतात, आणि या सगळ्या नायिका इतक्या कोऑपरेटिव्ह होत्या ज्यांनी कुठल्याही निर्मात्याला त्रास दिला ना. मी ज्यांची नावं घेतली त्या आसावरी जोशी. आणि त्याच्यामुळे काय झालं की तो प्रवास मी बघत आलो. आणि खुशबूनी तर मला कौतुक वाटलं. मी तिला म्हटलं की तू 6व्या महिन्यात का थांबत नाहीयेस, तर ती म्हणाली नाही, प्रोडक्शनचं नुकसान होईल. अशी कलाकार मी बघितली नाही जी प्रोडक्शन हाऊसचा आणि चॅनेलचा विचार करेल. त्याच्यामुळे पुढचे 2 महिने आम्हाला सोयीस्कररित्या काम करता आलं, नवीन कॅरेक्टर शोधता आलं पल्लवीच्या रूपाने उमासाठी. तर आम्ही सीन्स करत असताना वायरी अडकलेल्या असतात, कधी तोल जाऊ शकतो किंवा खूप घाम येतो, त्यावेळेला हॉट फ्लॅशिश होतात स्त्रियांना. तर त्यावेळेला एक सहकलाकार जेंट्स म्हणून मला असं कायम वैयक्तिक वाटलं की एक सिनियर म्हणून मी माझ्या आर्टिस्टची काळजी घ्यायला पाहिजे. आणि तेवढी ती गोड आहेच. म्हणजे तिची काळजी मी काय, माझ्या जागी कुठलाही कलाकार असेल तर तो घेईलच. इतकी ती तिच्यात ती सहनशीलता आहे, ते पेशन्स आहेत. मी पुन्हा खरंच म्हणतो की मी भाग्यवान आहे की मी अनेक वर्ष काम केल्यानंतर, खुशबूनी होकार दिल्यानंतर या रोलमुळे मी अजून 10 वर्ष माझ्या करिअरची अजून वाढली की मी अजून तरुणपणाकडे परत वळलो. तर मी खरंच तिचा ऋणी आहे, चॅनेलचा आणि फ्रेम्सचा ऋणी आहे. निश्चितच. एक आवर्जून मला तुम्हाला प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर आय थिंक मोठं असेल, पण तुम्ही थोडक्यात द्याल अशी मला खात्री आहे की आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की दूरदर्शन पासून आता झी मराठी 106 पेक्षा अधिक मालिका तुम्ही केल्या. मालिकांपुरता पण मर्यादित ठेवूया त्याला. जे स्थित्यंतर तुम्ही बघितलेले त्या काळात 7 एपिसोड 21 एपिसोड अशी सिरीज असायची, आणि आता 1000 एपिसोड 1500 एपिसोड पर्यंतची मजल मालिका मारते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही जे स्थित्यंतर बघितलेले आहेत ते थोडक्यात थोडेसे मांडा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती पॉझिटिव्हली बघताय किंवा काही निगेटिव्ह गोष्टी तर निगेटिव्हली सांगा. मी तर म्हणतो 13 भागांच्या मालिकेने सुरुवात झाली, पण मी तर श्रीयुत राम गबाळे साहेब ज्यांनी फिल्म सिटी स्थापन केली त्यांच्यावर मी, आणि तेव्हा अलका कुबल होती, नंतर आटली झाली. मी आणि अलकानी, प्रमोद शिंदे कोल्हापूरचे, नंदा शिंदे म्हणून आर्टिस्ट आहेत कोल्हापूरच्या, आम्ही गाऊ त्यांना आरती नावाची 12 भागांची मालिका केली. त्याच्यानंतर मग 13ची आली, मग 26ची आली. ते आज मी ते 12 भाग, ते मी मागच्या वेळेला स्वप्नांच्या पलीकडले 1200 भाग, अवघाची संसार 1300 भाग, हजारो एपिसोडची मी बँक बघितली. मग स्वाभिमान केले 700 एपिसोड, ह्याचे 350 एपिसोड. मला असं वाटलं ना, जनरेशन प्रमाणे बदलत जायला पाहिजे तुम्ही. मी जनरेशन प्रमाणे बदलत गेलो, आणि त्यामुळे मग कदाचित मी आजपर्यंत इथे टिकलोय. मी कधीच टीव्ही सिनेमा 170हून अधिक सिनेमे मी नायक म्हणून केले, पण मी कधी हा सिनेमा, हे नाटक, हे मालिका असा भेदभाव केला नाही. मी यासाठी हिंदीचं नाव घेतोय की शोले एक फेमस नाव झाले म्हणून शोले समजूनच मी प्रत्येक एपिसोड, आजही कित्येक प्रेक्षक भेटतात, 350 एपिसोड झाले तरी तुम्ही तेवढ्याच तन्मयतेने काम करता. त्याचं कारण म्हटलं की ते माझं पॅशन आहे, ती माझी ड्युटी आहे. लोकांना खुश ठेवणं, आनंदी ठेवणं आमचं काम आहे. तर ते मी व्रत घेतले, ते मला पूर्ण करायलाच पाहिजे. थोडक्यात सांगायचं, कमर्शियलायझेशन झालेलं आहे, आणि कमर्शियलायझेशन मुळे हे बदल होत गेले. आणि आज सगळ्यात जास्ती जोरात इंडस्ट्री, आणि जर काही करोडो कमवत असतील तर सिनेमापेक्षा सुद्धा टीव्ही इंडस्ट्री नंबर 1 आहे. 99.99% कलाकार आज श्रीमंत झालेत फक्त टीव्हीमुळे. अशा पद्धतीने सत्य बोलणं तुमच्यासारख्या कलाकारांनाच जमू शकतात. आणि जाता जाता असं की
मध्यंतरी तुम्ही बघितलेच आहेत. पण आता तुम्ही जो एक खूप महत्वाचा मुद्दा त्यात मांडला की जनरेशन नुसार आपण बदललं पाहिजे. सो अशोक शिंदे म्हणून तुमच्यातला बदल आम्हाला म्हणजे तुमच्या शारीरिक बदल मध्ये आम्हाला काहीच बदल दिसत नाही, पण मानसिकरित्या किंवा या सगळ्या गोष्टीला जुळवून घेण्यामध्ये असे कुठले प्रामुख्याचे जे बदल आहेत तुम्ही ऑब्झर्व केले स्वतःमध्ये? सुरुवातीलाच माझ्या लक्षात आलं की जनरली बाकी लोक ना, माझ्या बरोबरचे को आर्टिस्ट ना, समोरचा कसा वागतोय, कारण आम्ही मालिकेत दरवेळेला बदलत असतात कलाकार, तर लोक अपेक्षा करतात हा असा वागतो, ती तशी वागते, ह्यानी बदललं पाहिजे, त्यांनी बदललं पाहिजे. मी बरोबर याच्या उलट केलं कदाचित, म्हणून मला त्याचा फायदा झाला. आणि तो म्हणजे असा, मी ही अपेक्षा कधीच केली नाही, मी स्वतःच बदल केला आणि मी माझ्यात बदल केला आणि त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट केलं. त्याच्यामुळे माझा कधीच कोणाशी वाद झाला नाही, भांडण झालं नाही, अजातशत्रू असं नाव पडलं. मग ते नायिका असो, नायक असो, खलनायक असो, सगळ्यांची माझी मैत्री आहे. कदाचित मी असं म्हणेन की 5 पिढ्यांचं नायक असं मी नाव देईन स्वतःला. याचं कारण मी स्वतः मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. अरुण सरनाईक, निळू फुले साहेब, डॉक्टर श्रीराम लागू, दत्ता भट, डॉक्टर काशीनाथ घाणगे यांना मी मेकअप करून सुरुवात केली करिअरची. ते आता खुशबू तावडे पल्लवीपर्यंत मी काम करतोय. त्याच्यामुळे मी स्वतःत बदल केल्यामुळे मी इथपर्यंत आलो असं मला वाटतं. आता तुम्ही मेकअपचा विषय काढला म्हणून मला हे माहिती नव्हतं खरं तर, पण मला आवर्जून प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ही मुलाखत सुरू करण्याच्या आधी सर सुद्धा टचअप करत होते, कारण त्यांना कल्पना आहे की आपण कसे दिसणार आहोत, स्वतःला ऍक्टरने कसं प्रेझेंट केलं पाहिजे. खूप उत्तम उदाहरण आहे मला वाटतं या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही. आज आम्ही जे काही अनुभवलेलं आहे, यापुढेही अशा पद्धतीने गोष्टी घडतील, सकारात्मक गोष्टी घडतील याची आम्ही अपेक्षा ठेवून तुमचा निरोप घेतो आणि पुढच्या मालिकेच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे 40 आर्टिस्ट हिरोईन आहे, मला वाटतं 40चे पुढे जाऊन 80 आणि 80चे 120 होतील. तोपर्यंत तुम्ही असेच फिट अँड फाईन राहाल आणि प्रेक्षकांना अशाच पद्धतीने तुम्ही इन्स्पायर करत राहाल, यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी चॅनलनी एवढ्या आवर्जून मुलाखत घेतली. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जसं आतापर्यंत तुम्ही 326 एपिसोड आम्हाला प्रेम दिलं, तसं नवीन उमा म्हणजे जी आमची पल्लवी वैद्य आले, तिलाही तेवढंच प्रेम द्या आणि पुन्हा एकदा असा सुपर डुपर हिट शो करा आणि आठवणीने बघा. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.